एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आता कुठे निघालात पण? अहो पाऊस आहे बाहेर. हा असू दे, जाऊन भेटतो आईला. उद्या जा ना, मी पण येईन तुमच्या बरोबर. उद्या पुन्हा जाऊया ना. तसं नाही, म्हणजे एक दिवस गेलं नाही तर चालणार नाही का? मी सांगितलं ना, मी आईला नाही भेटलो तर मला अस्वस्थ वाटेल, मला चैन नाही पडणार, तगमग होईल माझी. पण जायलाच हवं का? नाही म्हणजे यायला उशीर होईल, झोप तुमचीच पूर्ण होणार नाही, त्यामुळे म्हटलं मी जर नाही भेटलो आईला तर मला झोपच येणार नाही रात्रभर. अहो साहेब, कोणाला बोलू नका. एक बाई आपल्याला बोलली 5,000 रुपये देतो, तर तिच्यासाठी आपण नकली डॉक्टर बनून गेलो होतो. त्या बाईचं नाव काय होतं? लीला. हा, ललिता जागीरदार नाव होतं त्यांचं, ललिता जागीरदार. आईने असं का केलं असेल? मी तिचा इतका लाडका, पण तिच्या मनातल्या या गोष्टी तिने मला का सांगितल्या नाहीत? मुळात असं वागण्याचं कारण काय? पण खारट भजी खाऊन मी किती बोललो होतो स्वानंदीला, पण ते सगळं आईने घडवून आणलं होतं. स्वानंदीच्या माहेरी पण पाय दुखवल्याचा बहाणा करून 15 दिवस का राहिली असेल आई? तिला एखादा मानसिक रोग झालाय का? ड्युअल पर्सनॅलिटी किंवा स्किझोफ्रेनिया सारखा? असं का वागते ती दुहेरी व्यक्तिमत्व असल्यासारखी? मी ज्या आईला ओळखतो, मी ज्या आईला मानतो, ती नाहीये ही. पण मी जे पाहिलंय, जे ऐकलंय, तेही खोटं नाहीये. डॉक्टर खोटा होता हे कोणाला माहित नसेल एक वेळ, पण भजी प्रकरण, तो व्हिडिओ तर सगळ्यांनीच पाहिला असेल ना तेव्हाच. पण मग तेव्हा मी कुठे गेलो होतो? आई ग, ऑफिस मधून फोन आलाय. आज गेलो नाही ना, बोलावं लागेल, आता खूप पिडते. आलोच मी. ए हा स्वानंदी, थोडा आवाज कमी करा. म्हणजे बाकी सगळ्यांना माहित होतं, सगळ्यांनी बघितलं होतं ते, पण मग कोणी कोणालाच काहीच कसं बोललं नाही या बाबतीत. तिथल्या तिथे सगळं खरं खोटं झालं असतं ना. स्वानंदी, तिने तरी मला सांगायला हवं होतं, पण ती काहीच बोलली नाही. सगळं बोलणं तिने ऐकून घेतलं उगाच. म्हणजे सगळ्यांना माहित होतं हे, आणि फक्त मलाच नव्हतं माहित. अजून काय काय असं? मग बापरे, अजून काय काय येणार आहे समोर? कधीपासून शोधतोय तुम्हाला? इथे बसलाय तुम्ही कॉफी पीत. तुम्ही काही बोलत का नाही? तुम्हाला काही होतंय का? बरं वाटत नाहीये का? नाही नाही, बरं आता.
डॉक्टरकडे जाऊन आलो ना, औषधं घेतलीत, बरं वाटतंय. मग बोला ना काहीतरी असं. हा नाही, असं काही आहे का की तुम्हाला जे मला सांगायचंय पण तुम्ही ते नाही सांगितलं? असं काही आहे का की काही घडून गेलंय ते तुम्हाला कळलंय पण तुम्ही ते मला नाही कळू दिलं? असं काही सांगायचंय, असं काही बोलायचंय तुम्हाला? तुम्ही असं काय विचारताय? वाटलं मला असं की असं असावं काहीतरी की तुम्ही ते माझ्यापासून म्हणजे मला नाही सांगितलं, मला नाही कळू दिलं, पण तुम्हाला ते सांगावं असं वाटतंय. भाऊजी ते असं काय असणार? काहीच नाही. तुला विचारतो वहिनी मी पुन्हा एकदा, असं काही असेल तर सांग मला. मीही तेच म्हणणार होते की असं का वाटतंय तुम्हाला? नक्की? हो हो नक्की. चला, कॉफी संपली माझी, खाली जातो. तुम्हाला यायचंय? आम्ही येतो ना थोड्या वेळाने. इथेच बसणार आहात? हा, सहज गप्पा. चला. स्वानंदी, तू का केलंस असं? आज इतक्या वर्षांनी त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्हाला काही सांगायचं आहे का, आणि मग तू सांगू का नाही दिलंस? मी मुद्दाम केलं सगळं. अगं पण का? आपल्याला नेहमी त्यांना काहीतरी सांगायचं असायचं, पण ते जागेवर नसायचं ऐकायला. नाही नाही, ते जागेवर नसायचे म्हणून आपण त्यांना सांगत नव्हतो असं नाहीये. त्यांचा आईंवर जो विश्वास आहे ना, तो कायम आड यायचा. ते काय ऐकूनच घ्यायचे नाही. हे खरंय, त्यांच्या भोळेपणाचा अडसर होताच. पण आज मला ना त्यांच्या डोळ्यात शंका दिसल्या, संशय दिसला. आज मला वाटलं कुठेतरी की त्यांनाही जाणवतंय की काहीतरी चुकतंय. आणि असं असताना तू चांगली संधी का घालवलीस? प्रश्न मला विचारताय आणि उत्तर तुम्हीच देताय. तुम्हीच म्हणालात ना आता, आज मला पहिल्यांदा त्यांच्या नजरेत संशय दिसला. का? इतक्या वर्षानंतर आज घरात काहीतरी चुकीचं घडतंय हे त्यांना आज जाणवलं. जे इतक्या वर्षात घडलं नाही ते आज घडलं. का? कारण आपण सगळं प्लॅन करून त्यांच्या समोर आणलं. आपण जर नेहमीप्रमाणे प्लॅन न करता त्यांना सांगायला गेलो असतो ना, तर हे घडलंच नसतं. हे खरंय, त्यांचं त्यांना कळतंय आणि तसंच कळायला हवं, तेच महत्वाचं. अगं पण आज त्यांनी समोरूनच विचारलं होतं ना आपल्याला, मग सांगायला काय हरकत होती? मी काय म्हणते ना, तुम्हाला कळत नाहीये. म्हणजे तुम्ही, मी, भाऊजी आपण एकाच घरात राहून सुद्धा वेगवेगळे होतो, पण आता आपण तिघं एकत्र आहोत. आपण ना मिळून प्लॅन करून प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर आणतोय. अशा वेळी आपल्याला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकायला हवं. नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? हे बघा, आईंबद्दलचं सत्य सांगण्याचा हा शेवटचा चान्स. आज जर आपण चुकलो ना, तर पुन्हा कधीच संधी मिळणार नाही. आणि ना त्यांच्या नजरेतून आपण कायमचे पडून जाऊ. आणि ह्या अशा 2-4 गोष्टी सांगून आपल्याला सगळं संपवायचं नाही. हो, सगळ्या गोष्टी आठवून सांगाव्या लागतील आपल्याला. नाही, मला नाही आठवाव्या लागणार, कारण मी एकही गोष्ट विसरली नाही. मला ना फक्त ह्यांना जो त्रास होतो ना, तो भगवत नाही. पुढे पुढे यांना खूप त्रास होईल आणि तो तुला सहन करावा लागेल. हो, त्याची कल्पना आहे मला. पण आता तरी त्यांना आईंबद्दल सगळं कळायलाच हवं. आणि ना ते आपण सांगण्यापेक्षा त्यांचं त्यांना कळू दे. यातून बाहेर पडणारे भाऊजी अगदी वेगळेच असतील ना. आपलं घर सुद्धा वेगळंच. आपल्याला जे सतत सावध राहावं लागतं, आईबाबांची आपल्यावर पाळत असते, ते सगळं बदलून जाईल. घराला ना घर पण येईल. काका एकदा म्हणाले होते की जे घर बांधून ठेवायचं असतं ना, ते नितळ आणि स्वच्छ विचारांचं असायला हवं. तसं घर होण्याची वाट बघते. भाऊजींनी मनाची तयारी केलेली दिसते, म्हणूनच आज त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्हाला काही सांगायचं आहे का. महिने कसं असतं माहिती आहे का, ऑपरेशन करण्याआधी पेशंटला ॲडमिट व्हावं लागतं. त्याची तपासणी करतात, तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार आहे की नाही याची खात्री करतात आणि मग त्याचं ऑपरेशन करतात. आपण आत्ता तेच करतो. म्हणून मी तुम्हाला थांबवलं. खरं तर तुम्हाला नाही,
मी स्वतःलाच थांबवलं, कारण हातातोंडाशी आलेला घास मला असा घाई करून घालवायचा नाही. काय मजा आहे तुझी. तुझ्याकडे काय साड्याच साड्या. ते अजून कुठे, आता येतील हळूहळू. आज तू विम्मीच्या पार्टीत ती नवीन साडी नेसली होती. मजा आली ना पार्टीत. तूही खुश दिसत होतीस. हो ना, कितीतरी दिवसांनी असे मनमुराद हसलो, गप्पा मारल्या, नाचलो, मस्त जेवलो. कसलं टेन्शन नाही, कुणाची भीती नाही. आपण पण जाऊया का आपल्या घरी अशी एखादी पार्टी. हा, आपल्या घरी पार्टी होतच नाही. हे बघ, आता आपल्याला शक्य तर देऊन टाकूया ना एक. आपल्या घरी पार्टी. आपण पार्टी देऊन असं नाचलो ना तर आपल्या सगळ्या म्हाताऱ्या मुलांचे डोळे असे मोठे होतील. म्हातारी मुलं, करेक्ट बोललीस. नाहीतर काय, म्हातारी झाल्यासारखीच वागत असतात. कधी घरात गाणी लावत नाहीत, कधी एन्जॉय करत नाहीत, सगळे संस्कारांचे पुतळे. सुनांचं ठीक आहे ग, त्या दुसऱ्यांच्याकडनं आलेले आहेत. पण आपली मुलं, आपण त्यांच्यावर कधीही कसलेही संस्कार केले नाहीत, तरी गुणी. तुमच्या जानकी वहिनीने गुणी बाळ करून ठेवलेत त्यांना. मी असते ना तर अजिबात असं केलं नसतं. तुला वेळ कुठे असायचा तेव्हा. हो, घरातली सगळी कामं जानकी वहिनी तर करायच्या, तशीच तुझी मुलं येतानाच वाढवली. म्हणूनच काम झाल्यावर रवाना केलं ना त्यांना शिरखेडला. किती वर्ष संस्कार वर्ग सहन करायचे. आणि आता स्वानंदी आल्यानंतर तर जास्तीच झाला असता डोस त्याचा. म्हणून वहिनींना पाठवलं का शिरखेडला. नाही नाही, पण आता काय हरकत आहे का. आता तर तुझ्याकडे सगळं आहे. पैसा आहे, तब्येत, वेळ, अधिकार सगळं आहे. आता तू तुझं आयुष्य तुझ्या मर्जीने जगू शकतेस. तुला अडवणार कोणी नाही. आता तर खुश ना. नाही मी खुश. अरे आता काय झालं नाखुश व्हायला. मम्मीच्या पार्टीत बघितलं नाहीत का, प्रत्येकीच्या अंगावर सोन्याचे, मोत्याचे, हिऱ्याचे दागिने होते. माझ्या अंगावर काय नाही. मी आपले घे ना विकत. ते तर मी घेईनच, पण आजची पार्टी गेली ना फुकट. आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाला होता हिऱ्याची अंगठी घेऊन देईन, पण अजिबात घेऊन दिले नाही. अगं नाही, ते ना म्हणजे राहूनच गेलं. राहून गेलं. आणि भैया साहेबांनी स्वतःच्या बोटातली अंगठी काढून स्वानंदीला दिली. तिच्याकडनं तर ती हिसकावून घेणारच आहे. ए बाई, अगं त्याची काहीच गरज नाही आपल्याला. आपण अंगठी विकत घेऊ शकतो, एवढा पैसा आहे आपल्याकडे. तुम्हाला नाही कळायचं, जी मजा हिरावून घेण्यात आहे ना ती विकत घेण्यात नाहीये. जरा सांभाळू ना. का काय, इंद्रनीलने ती अंगठी बघितलेली आहे. ती अंगठी जर त्याला तुझ्याकडे दिसली ना तर त्याला संशय येईल, आणि त्याला संशय आलेला तुला परवडणार नाही. त्याला अजिबात संशय येणार नाही. अतिशय गुणी बाळ येते. आणि जरी संशय आला ना तरी तो बोलणार म्हणून नाही. आई बाबा जेवण वाढलंय, जेवायला या. हो आले. चला, सुनाने केलेले मिळमिळीत जेवायला चला. चेहरा करते तू. म्हणजे काय, जसं जेवण तसा चेहरा. मस्त झाला ना आजचा स्वयंपाक. उत्तम, तुमच्या हाताला चव आहे. ते राहू दे ग, पण इतकं छान जेवण झालं ना की गोड खायची इच्छा होते. मी पटकन शेवयाची खीर करू. भारी हौस आहे ग तुला काम करण्याची. काही करत बसायची गरज नाहीये. घरात काही गोड नाहीये का. हा, रेडीमेड मध्ये आहे ना बिस्किट, साखर, गूळ. तरीच काय. पांढऱ्या पांढऱ्या गोळ्या आपल्या. हो, आपण त्या परवा आणलेल्या त्या ना. हा, त्या मस्त लागतात. त्या खाल्ल्या ना की मला शाळेची आठवण येते. आमच्या शाळेच्या बाहेर मिळायच्या त्या. खरंच मेंटच्या गोळ्या ना खूप भारी असतात. आणि त्याच्यावर पाणी प्यायला ना की मस्त गारगार वाटतं. आणू? आण ना. अरे इथेच ठेवल्या होत्या. तुम्ही पाहिलात का वहिनी कुठे ठेवल्यात ते. नाही अगं. वॉटर. यात ठेवलेस का. इथे या कपाटात बघ ना. कुठल्या. कमाल आहे.
औषधाच्या बॉक्समध्ये पेपरमिंटची बॉटल. ते राहू दे, आधी मला दे. किती देऊ? 2 1. अरे येत नाही. दे ना. मी खूप खाणार. हो ठीक आहे, ही पण खा. आई, हे, आई. काय काय करतेस तू रे? हा? हे काय झोपेच्या गोळ्या एवढ्या? स्वानंदी, तू काय मूर्ख आहेस का? काय करतेस तू हे? हा, काय झालं? काय झालं म्हणजे? तुम्ही काय सुरू केलं या घरात? तुम्हाला काय वाटतं तुम्ही काही कराल आणि आम्ही सहन करू? तुमची परवा नाही आम्हाला असं वाटतंय का तुम्हाला? हा, काय चाललंय? भाऊजी तुम्ही आधी शांत व्हा. मी पाणी. तुम्ही काय शांत व्हा वहिनी. हा, तू बघ ना काय करतेस ही. असं काय झालंय तुला? हिला काय प्रॉब्लेम असेल माझ्याशी बोलावं ना. जीव देणं मरून जाणं काय पर्याय आहे का? काय बोलताय तुम्ही? तेच बोलतोय ते मी आईला सांगितलं परवा. स्वतःला संपून कुठलाच प्रश्न मिटणार नाहीये. काय प्रॉब्लेम काय तुमचा? अहो पण तुम्हाला कोणी सांगितलं मी जीव देते? अच्छा, हे हे काय आहे? काय आहे हे? अहो गोळ्या आहेत. दोघी खाणार होतो आम्ही. वहिनीने तर खाल्ल्या पण. हो. तू या गोळ्या खाल्ल्यास वहिनी? अगं तुला त्रास होतोय कसला? तू एक काम कर, तू शांत बस खाली. बाबा एक काम करा, डॉक्टरला बोलवा. वहिनीने गोळ्या खाल्ल्या त्या. अहो काय झालंय तुम्हाला? साध्या पेपरमिंटच्या गोळ्या त्या. अगं हो आम्ही दोघींनी आणलेत त्या. काय बोलताय तुम्ही? कसल्या पेपरमिंटच्या गोळ्या? का या झोपेच्या गोळ्या आहेत? तुम्हाला कोणी सांगितलं या झोपेच्या गोळ्या आहेत? या झोपे बाबा तुम्ही सांगितलं ना मला. आई या गोळ्या घेत होती, या झोपेच्या गोळ्या आहेत म्हणून. म्हणजे मला आई म्हणाली तसं. आई झोपेच्या गोळ्या आहेत ना या? अरे इंद्रदेव, मी ना जीवाला खूप कंटाळले होते, त्यामुळे मी, आणि मला माहिती नव्हतं या पेपरमिंटच्या गोळ्या आहेत. मला त्या तिथे त्या बॉक्समध्ये सापडल्या. स्वानंदी तुला तिथेच सापडल्या ना? मला पण तिथेच मिळाले, म्हणून मला वाटलं की त्या झोपेच्या गोळ्या आहेत. अरे आई, आज नाही मी तुम्हाला पाठीशी घालणार. अशा कशा तुम्हाला झोपेच्या गोळ्या वाटल्या? त्या दिवशी आम्ही गोळ्या आणल्या तेव्हा आमच्या आधी 4 तुम्हीच खाल्ल्या होत्या. हो ना. आणि वर तुम्ही असंही म्हणालात की किती छान लागतात या गोळ्या. औषधासारख्या दिसतात पण छान लागतात. औषधांच्या बॉक्समध्ये कशी बाटली सापडली ते मला नाही माहित. म्हणजे आईला माहित होतं की या झोपेच्या गोळ्या नाहीयेत म्हणून? हो, त्यांना गोळ्या आवडल्या होत्या म्हणून आणखीन एक बॉटल मागवली होती. हो की नाही आई? सांगा. पण तुला आता त्या डब्यातच सापडल्या ना गोळ्या? बाटली तिथेच ठेवली होती ना? नाही, टीव्ही समोरच होती, असं येता जाता खाता यावी म्हणून. कारण तू खोटं बोलतीयस. खोटं ती नाही, खोटं स्वानंदी, आता तुला ती औषधाच्या ह्याच्यात सापडले ना? हो ना? तिथेच सापडणार होती ती. कारण माझा समज होणं आवश्यक होतं ना की या झोपेच्या गोळ्या आहेत. थँक्यू सो मच.
हा समज तुम्ही करून दिलाय माझा, तुम्ही दोघांनी. एवढं मोठं खोटं आहे, एवढं मोठं खोटं. अगं पण का बोलला ते खोटं माझ्याशी तुम्ही? बरं आहे, ऑफिस मधून फोन आहे, योग्य वेळी आलाय फोन. इच्छाच नाही मला एक क्षणभर इथे थांबायची.